कीनोट ऑडिओ सादर करत आहे ॲडव्होकेट महेश भागवत यांनी जीएसटी विषयी घेतलेल्या मुलाखतींचा कार्यक्रम ओळख जीएसटीची. नमस्कार, मी ॲडव्होकेट महेश भागवत. येणारी वस्तू सेवा कर प्रणाली म्हणजे जीएसटी याविषयी आपल्या सर्वांना अत्यंत उत्सुकता लागून राहिलेली आहे. आणि ही उत्सुकता ताणली कशामुळे गेली तर ज्या आपण सध्या काही बातम्या ऐकतो, ज्या बातम्यांमध्ये आपल्याला जीएसटी कायदा पास झाला, 16 राज्यांनी मान्यता दिली, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या बातम्या आपल्याकडे येतात. या वस्तू महाग होणार, या वस्तू स्वस्त होणार, अशा प्रकारच्या बातम्या आपण ऐकतोय. पण नक्की काय झालेलं आहे यासाठी आपण आज स्टुडिओमध्ये 2 नामवंत व्यक्तींना बोलवलं आहे. माझ्याबरोबर आहेत ॲडव्होकेट जीवाय पटवर्धन, तसेच माझ्याबरोबर श्री सूर्यकांत पाठक हे देखील माझ्याबरोबर आहेत. तर पटवर्धन सर, पहिला प्रश्न मी आपल्याला विचारतो की ही जी वस्तू सेवा कर प्रणाली येणार आहे त्याबद्दल आमच्या सामान्य नागरिकांच्या मनामध्ये असे अनेक प्रश्न आहेत की हा कायदा नक्की केव्हा लागू होणार, आणि ही जी काही 16 राज्यांनी मान्यता दिली आहे म्हणजे हा कायदा पास झालेला आहे आणि त्याच्यात कराचे दर काय असणार वगैरे वगैरे. तर त्याबद्दल आपण जर थोडक्यामध्ये ती माहिती आम्हाला जर सांगितली, ती जर उकल करून आम्हाला दिली तर आपल्याला पुढचं नक्की काय स्टेजला आपण आहोत आम्हाला. वस्तू सेवा कर या संबंध हा यावा यासाठी गेली जवळजवळ 20 वर्ष प्रयत्न चालू आहे आणि त्या प्रयत्नाचं फळ आता मिळेल आपल्याला अशी शक्यता निर्माण झालेली आहे. याचं कारण असं की हा कर येण्यासाठी राज्यघटनेमध्ये बदल करणं आवश्यक होतं. राज्यघटनेमध्ये बदल का करणं आवश्यक होतं हे आपण थोडं नंतर बघूया. परंतु आत्ता जे आपण वर्तमानपत्रामध्ये वाचतो किंवा टीव्हीवर बघतो, त्याची चर्चा बघतो, ते जे आहे ते राज्यघटनेमधला बदल आता मान्य झालेला आहे. म्हणजे त्याच्यासाठी केंद्र शासन म्हणजे लोकसभा आणि राज्यसभा यांनी ते घटना दुरुस्ती पास करावी लागते. त्याच्यानंतर 50% राज्यांनी ती पास करावी लागते आणि त्याच्यानंतर प्रेसिडेंटनी त्याच्यावर सही केली की मग ते घटना दुरुस्ती झाली असं आपल्याला म्हणता येतं. नुकतंच 8 तारखेला त्याच्या संबंधीचं राजपत्र प्रसिद्ध झालेलं आहे आणि त्यामुळे आता घटना दुरुस्ती ही अस्तित्वात आलेली आहे असं आपल्याला नक्की म्हणता येईल. राष्ट्रपतींनी देखील त्याला मान्यता दिलेली आहे, त्याच्यामुळे ती राज्यपत्रामध्ये ती आता आलेली आहे. त्यामुळे आता महत्वाचा जो टप्पा होता, याच्यामधला महत्वाचा अडथळा जो होता आणण्यामधला, हा कर आणण्यामधला, तो महत्वाचा अडथळा आता दूर झालेला आहे आणि त्याच्यामुळे पुढच्या 8-10 महिन्यामध्ये किंवा कदाचित जर शासनाने घाई केली थोडी आणि तर 1 एप्रिल 2017 साली देखील हा कायदा येऊ शकतो. याची थोडी पार्श्वभूमी आपण बघितली तर ती जास्त मला वाटतं उपयुक्त होईल. बरोबर आहे. राज्यघटनेप्रमाणे काही कर हे केंद्र शासन लावू शकतं, बरोबर, आणि काही कर जे आहेत ते राज्य शासन लावू शकतं. जसं की उत्पादन कर आहे, ज्याला आपण एक्साईज म्हणतो, किंवा सेवा कर आहे, सर्व्हिस टॅक्स म्हणतो, हे कर हे केंद्र शासन लावतं. आणि विक्री कर कायदा आहे किंवा प्रवेश कर आहेत, हे जे आहेत आपल्याकडे अप्ट्राय म्हणतात, त्याला एलबीटी म्हणतात, हे जे कर आहेत हे राज्य शासन लावतं. बरोबर. आणि त्याच्यामुळे राज्य शासनाने जे कर गोळा केलेले असतात त्याची वजावट ही आपल्याला एक्साईज भरताना किंवा सेवा कर भरताना मिळत नाही. तसंच उलट देखील होतं. जर एक्साईज भरलेला असेल किंवा सेवा कर भरलेला असेल तर त्याची वजावट आपल्याला एलबीटी भरण्यासाठी किंवा विक्री कर भरण्यासाठी मिळत नाही आणि त्याच्यामुळे करावर कर लागतो. आणि याच्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये देखील भारतीय वस्तू ह्या थोड्या महाग पडतात. याशिवाय आणखीन असं होतं की प्रत्येक राज्याला अधिकार असल्यामुळे कुठल्या वस्तूवर किती कर लावला जातो हे राज्यामध्ये वेगवेगळं असू शकतं. म्हणजे एखाद्या वस्तूवर जर महाराष्ट्रामध्ये 5% कर असेल तर त्याच वस्तूवर दुसऱ्या राज्यामध्ये 12.5% असेल, 15% असेल, असे वेगवेगळे कर दर असल्यामुळे व्यापार करण्यामध्ये खूप अडचण निर्माण होते. आणि ती अडचण दूर करण्यासाठी आणि संपूर्ण भारत जरी एक राष्ट्र असलं तरी अनेक राज्य आहेत, तर भारताची एक बाजारपेठ व्हावी या दृष्टिकोनातून आता जो जीएसटी अमेंडमेंट बिल पास झालेला आहे त्याच्यामुळे जीएसटी येईल 1/4/2017 पासून आणि ते अत्यंत स्वागतार्ह, व्यापाराला पोषक असं पाऊल आहे असं म्हणायला काही हरकत नाही. बरोबर आहे. आता याबद्दलच मला आणखीन एक माहिती तुमच्याकडनं हवी होती, पण त्याआधी मी जरा सूर्यकांत पाठक साहेबांशी बोलतो. पाठक साहेब, संपूर्ण भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये सगळीकडे एकच कायदा येणार आहे आणि एकच कराचा दर लागू शकणार आहे असं आता आपल्याला पटवर्धन सरांनी सांगितलं. तर तुमचं मत काय आहे की बाजारपेठेमध्ये असा सर एकच कर सगळीकडे जर लागला, सगळ्या राष्ट्रांमध्ये लागला, सगळ्या प्रांतांमध्ये लागला, तर त्याच्या
त्याचा परिणाम हा छोट्या व्यापाऱ्यांवर काय होऊ शकतो? मला असं वाटतं की याचा परिणाम निश्चितपणे सर्व देशाचा विचार केला तर चांगला होईल. आत्ताच पटवर्धन सर म्हणले की काही राज्यामध्ये 0% टॅक्स आणि काही ठिकाणी 12.5, 15 अशा प्रकारचे निर्णय टॅक्स आहेत. तर सर्व देशामध्ये कराचं प्रणाली एकाच पद्धतीने होणार आहे. त्यामुळे सर्व देशातील सामान्य नागरिकाची किंमत जी आहे ती वेगवेगळी होती ती एक होईल. आणि मला असं वाटतं की ही जी कर प्रणाली आहे ही पहिल्यांदा आपण जी स्वीकारली आहे ती भारतीय कर प्रणाली. आतापर्यंतच्या सर्व कायद्यावरती नाही म्हटलं तरी ब्रिटिशांची छाया होती, तशी आता ही आपला स्वतंत्र कायदा होतोय. त्याच्यामध्ये जर का आपण अधिक काळजी घेतली पाहिजे. माझ्या मते एखाद्याचा फायदा होतो का एखाद्याचा तोटा होतो ते त्या राज्याच्या कर प्रणालीप्रमाणे ठरेल. कुठल्याला कमी आहे तिथं फायदा होईल, जिथं जास्ती आहे त्याचा फायदा होईल, जिथं कर प्रणाली कमी आहे त्यांना कदाचित तोटाही होईल. परंतु संपूर्ण देशाची अर्थव्यवस्था सुधारण्याला हा निश्चितपणे फायदा होईल. मला असं वाटतं की आर्थिक क्षेत्रातील हा समान नागरी कायदा आहे, समान नागरिक कायदा आहे. त्यामुळे त्याचा जो फायदा जो आहे तो याला निश्चितपणे मिळेल आणि देशाची अर्थव्यवस्था सुधारायला ही निश्चितपणे पाहिजे. आपण घराचा जेव्हा विचार करतो की माझा काय फायदा, त्यापेक्षा घराचा फायदा आहे मग एखाद्याचा तोटा झाला तरी चालेल, तर संपूर्ण देशाचा फायदा आहे म्हणजे त्या सर्व राहणाऱ्या सर्व नागरिकांचा ओव्हरऑल फायदा होणार आहे. आणि त्यामुळे ही कर प्रणाली जर काही व्यवस्थित वापरली गेली, नीट त्याची अंमलबजावणी केली तर निश्चितपणे देशाचा फायदा आणि त्यामुळे सामान्य नागरिकांचा, छोट्या व्यापाऱ्यांचा हा फायदा. बरोबर आहे. आता सूर्यकांत पाठक साहेबांनी सांगितले की हा आर्थिक क्षेत्रामधला समान नागरी कायदा, अतिशय सुंदर शब्द त्यांनी तो वापरला. आणि माझं असं म्हणणं आहे की एक आर्थिक क्रांतीकडे टाकलेलं आपण एक पहिलं पाऊल आहे असंही म्हणायला काही हरकत नाही. याविषयी मला पटवर्धन साहेब असं विचारायचं की आता आपण म्हटलं की राज्यघटना मान्य झाली. राज्यघटना मान्य झाल्यानंतर आता जे आपल्याला प्रत्यक्ष कर कायदा हा लोकसभेमध्ये येणार आहे तो कधी येण्याची शक्यता आहे आणि ती सिस्टीम काय असेल? कारण आम्ही असं ऐकतो की जीएसटी काउन्सिल सर्वप्रथम बनेल आणि त्यानंतर हा नवीन कायदा तयार केला जाईल. याबद्दल जरा श्रोत्यांना आपण जर काही सांगितलं तर त्याची आम्हाला थोडक्यात माहिती द्या तुम्ही. आता राज्यघटनेची दुरुस्ती झाल्यानंतर जे टप्पे आहेत ते सर्वसाधारणतः असे आहेत. जीएसटी काउन्सिलची स्थापना आता केली जाईल. जीएसटी काउन्सिल ही थोडक्यात सर्व राज्य सरकारांचे प्रतिनिधी आणि केंद्र शासनाचे प्रतिनिधी यांची एकत्रित जी काउन्सिल आहे, सभा आहे, त्याला जीएसटी काउन्सिल असं नाव आहे. तर ते जीएसटी काउन्सिल जेव्हा स्थापन होईल ते बहुधा या एक 8-10 दिवसामध्ये देखील स्थापन होऊ शकते. ती झाल्यानंतर त्यांच्या समोर जो आता मॉडेल ड्राफ्ट आलेला आहे तो ड्राफ्ट फायनलाइज करण्याचं महत्वाचं काम असेल. आणि मला वाटतं ही अत्यंत महत्वाची आत्ताच्या स्टेजमध्ये महत्वाची घटना आहे. आणि त्यावर जास्त कॉन्सन्ट्रेशन आता आपल्याला करायला लागेल की जो कायदा येणार आहे तो कायदा जास्तीत जास्त व्यापाराला पोषक असेल आणि त्याचबरोबर महसुलामध्ये तूट येणार नाही, असा हा जो बॅलन्स त्याचा साधायचा आहे. तो साधण्याची जी क्रिया आहे ती आता या 2 महिन्यामध्ये होईल. त्याचवेळी कुठल्या वस्तूंवर किती दर असतील, कुठल्या वस्तूंना एक्झम्पशन द्यायचं, याच्या संबंधीचे जे निर्णय असतील ते जीएसटी काउन्सिलमध्ये प्रथम होतील. अर्थात जीएसटी काउन्सिल हे जे आहे ते शासनाला सूचना करण्यासाठी आहे, शासनावर ते बंधनकारक नाही. परंतु सर्वसाधारणपणे असं आहे की तिथे जीएसटी काउन्सिलमध्ये जे निर्णय होतील ते राज्यांच्या प्रतिनिधींनीच तिथे मंजूर केलेलं असल्यामुळे नंतर ते नामंजूर करण्याचा फारसा प्रश्न येणार नाही. परंतु त्याच्यामध्ये थोडेफार बदल करणं हे राज्यांचा अधिकार राहील, केंद्राचा अधिकार राहील. त्याच्यानंतर मग जीएसटी काउन्सिलमध्ये हा मॉडेल ड्राफ्ट तयार झाल्यानंतर केंद्र शासनातर्फे सीजीएसटी म्हणजे सेंट्रल जीएसटी आणि आयजीएसटी हे 2 कायदे मंजूर केले जातील आणि सर्व राज्यांमधून त्यांचा स्टेट जीएसटी हा कायदा मंजूर केला जाईल. त्याच्यानंतर नियमावली ते प्रसिद्ध होईल, म्हणजे ज्याला रूल्स आपण म्हणतो, काही नोटिफिकेशन प्रसिद्ध व्हायला लागतील, ती सगळी प्रसिद्ध होतील. हे चालू असताना पार्श्वभूमी ही जी आहे त्याच्या मागे शासन तयारी करत राहे आणि त्यातला जीएसटी-एन म्हणजे नेटवर्क जे तयार करायचं आहे. कारण हा संपूर्ण भारतामधून एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी कर गोळा केलेला जायचा किंवा पोचवायचा, तर याची जी प्रणाली आहे, संगणक प्रणाली आहे, ती आता निर्मितीचं काम चालू आहे आणि ते जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत अर्थातच ही यशस्वी होणार नाही किंवा आणली जाणार नाही. परंतु ते काम डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे.
आणि त्याच्यानंतर फेब्रुवारीमध्ये सर्व आत्ताचे जे व्यापारी जे वेगवेगळ्या कायद्यांखाली रजिस्टर आहेत त्या सर्व व्यापाऱ्यांना त्यांची नोंदणी मिळेल असं आता प्रस्तावित आहे. आणि त्यामुळे समजा 1 एप्रिल 2017 पासून कायदा आणायचा असेल तर निदान 1 ते 2 महिने अगोदर त्यांना त्यांचा स्वतःचा नोंदणी क्रमांक मिळालेला असेल आणि त्यामुळे 1 तारखेपासून त्यांना स्वतंत्रपणे वेगळ्या नंबरवर आपला व्यापार करता येईल अशा स्वरूपाने तयारी करण्यात येत आहे. बरोबर आहे. साधारणपणे तुमच्या अंदाजाप्रमाणे की 1 एप्रिलपासून आयडियली हा कायदा आपल्या भारतामध्ये सर्व राज्यांमध्ये लागू होण्याची शक्यता आहे. पाठक साहेब, मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की सगळ्या राज्यांमध्ये हा कायदा लागू झाल्यानंतर व्यापाऱ्यांची जी काही प्रतिक्रिया आपण आता ऐकतो की काही लोकांना असं वाटतं की काही कर वाढणार आहेत, काही लोकांना असं वाटतं की कराचे दर कमी होणार आहेत. आणि आत्ताच पटवर्धन सरांनी सांगितल्याप्रमाणे IGST, CGST आणि SGST या 3 टप्प्यांमध्ये 3 वेगवेगळ्या प्रकारचा टॅक्स आपण एकत्रित लावणार आहोत आणि त्याची वजावट आपल्या सगळ्यांना मिळणार आहे. याचा फायदा छोट्या व्यापाऱ्यांना कसा होईल असं वाटतं तुम्हाला? आणि छोट्या व्यापाऱ्यांना म्हणजे जो कर प्रणाली स्वीकारणार आहे किंवा जो आता स्वीकारतो त्याला निश्चित फायदा आहे. कारण आता देखील काय होतं, कर चुकवणारे पण बरेच लोक आहेत. तर जे कर चुकवणारे आहेत ते या कर प्रणालीमध्ये येतील आणि त्यामुळे जे कर भरणारे आहेत त्यांना त्याचा बेनिफिट निश्चित मिळेल. त्यांचा व्यापार हा जो आहे तो सुरळीत चालेल. कारण आता काय होतं, 2 प्रकार होते. जे कर चुकवत होते ते बाजारामध्ये स्वस्त विकत होते आणि जे कर भरत होते त्यांचा दर जास्ती असायचा. त्यामुळे नाही म्हणलं की त्यांच्या व्यापारावरती परिणाम होता. आता ही सगळी एकच कर प्रणाली झाली आणि ही सुटसुटीत झाली तर व्यापारी देखील कर भरायला तयार होतील. आता काही ठिकाणी जो कर जास्ती होता त्यावेळी ती कर चुकवण्याच्या प्रमाणात ते लोकांची टेंडन्सी असायची ती याप्रमाणे कमी होईल असं मला वाटतं. आणि त्यामुळे सर्वसामान्य माणूस, छोटा व्यापारी जो आहे हा या कर प्रणालीकडे अधिक सतर्कतेने पाहिजे. तुमच्या म्हणण्याप्रमाणे GSTN हे जे नेटवर्क आलेलं असेल त्यामुळे सर्व जास्तीत जास्त व्यापारी या कराच्या जाळ्यामध्ये येतील, म्हणजे टॅक्स बेस वाढेल. परंतु काही ठिकाणी नाराजी, जसं म्हणलं ना की काही ठिकाणी नाराजी येणार आहे. उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये समजा आता बेदड्याला टॅक्स नाही पण आता सर्व देशाचा विचार केला त्याला टॅक्स येणार. मग ते व्यापारी कदाचित म्हणतील अरे आम्हाला कालपर्यंत टॅक्स नव्हता. पण संपूर्ण देशाचा विचार केल्यानंतर काही वस्तू नक्की स्वस्त होणार आहेत आणि काही वस्तू नक्की महाग होणार. याच्यामध्ये काय होणार आहे, आतापर्यंत जो सरासरी पाहिला तर 27% टॅक्स आपण आता भरवतो. मग त्याच्यामध्ये काही 0 पासून 12 पर्यंत होतं, काही 30-35% होते. त्यामुळे काही पण सेवा कर जो आहे हा मात्र आता 12 ते 15 मध्ये होता, तो वाढला तर सेवा करामध्ये थोडी वाढ होईल पण काही वस्तू स्वस्त होईल आणि एकूण एक त्याचा मिलाप ओव्हरऑल सगळी त्याचा जो इम्पॅक्ट आहे तो मात्र पॉझिटिव्ह असेल. कारण आणि शेवटी कर प्रणालीमधून कर जर का जास्ती मिळायला लागला तर त्याच्या आपोआप त्याच्या टॅक्सेशनचा रेट कमी होईल. आपल्या देशामध्ये जे अनेक वेगवेगळे कायदे एकत्रितरित्या राबवले जात होते परंतु त्याचे वेगवेगळे डिपार्टमेंट्स असल्यामुळे व्यापाऱ्यांना सर्व वेगवेगळ्या डिपार्टमेंट्सला जाऊन तिथं त्याची रिटर्न्स भरणे, त्याचे टॅक्स भरणे हे करत बसावं लागायचं. आणि हे सगळे कायदे आता एकत्र आणलेत असं आपल्याला दिसतंय. तर मला फक्त पटवर्धन साहेबांना असा पुढचा प्रश्न विचारायचा आहे की नक्की कोणते कायदे सगळे एकत्र येणार आहेत आणि कोणते कायदे बाहेर राहणार आहेत याबद्दल जर थोडी माहिती दिली तर. कारण काही लोकांचे अजूनही असे प्रश्न आहेत की इन्कम टॅक्स आणि इन्कम टॅक्स जाणार का, तर हा प्रत्यक्ष कायदा हा राहणारच, अप्रत्यक्ष कायदे सगळे एकत्र येणार आहेत. तर त्याबद्दल आपण थोडी माहिती द्या. हे आपण याला जे क्रांतिकारी पाऊल म्हणतो ते अप्रत्यक्ष करामधलं क्रांतिकारी पाऊल आहे. त्यामुळे प्रत्यक्ष कर जे भरावे लागतात ते प्रत्यक्ष कर काही याच्यामध्ये समाविष्ट नाहीये. अप्रत्यक्ष कर याचा अर्थ असा होतो की ज्याच्या खिशातून कर जाणार आहे तो सरकारला डायरेक्ट पैसे भरतो असं नाही, तर तो व्यापाऱ्याच्या थ्रू भरतो. म्हणजे आपण एखादी वस्तू खरेदी केली तर खरेदी करताना जो कर असतो तो आपल्या खिशातून जातो आणि पण ते भरायची जबाबदारी जी आहे ती व्यापाऱ्यावर आहे, ती आपल्यावर नाही आहे. पण इन्कम टॅक्स जो आहे तो ज्याचा त्यालाच भरावा लागतो. बरोबर. प्रोफेशनल टॅक्स हा ज्याचा त्याला भरावा लागतो. तर हा अप्रत्यक्ष करामधला जो रिफॉर्म ज्याला म्हणतात तो अप्रत्यक्ष करामधला आहे. आणि म्हणून केंद्र शासनातर्फे जे अप्रत्यक्ष कर लावले जातात म्हणजे एक्साईज ड्युटी आहे किंवा सर्व्हिस टॅक्स आहे, कस्टम ड्युटी मधला ज्याला CVD आणि SPD म्हणतात ते आहे, ऍडिशनल ड्युटी टॉयलेटरी किंवा मेडिसिन याच्यावर लावली जाते कस्टम ड्युटी, एक्साईज ड्युटी. तर त्याच्यावर हे सगळे केंद्र शासनाचे कर आहेत. तर हे सर्व केंद्र शासनाचे जे अप्रत्यक्ष कर आहेत हे या GST मध्ये समाविष्ट होतील. आणि राज्य शासनातर्फे देखील विक्री कर हा राज्य शासनातर्फे लावला जातो. केंद्रीय विक्री कर हा केंद्र शासनाचा कर असला तरी तो
राज्य शासनातर्फे राबवला जातो. त्यामुळे केंद्रीय विक्री कर देखील याच्यामध्ये समाविष्ट होईल. याशिवाय महाराष्ट्राचा विचार केला तर ऑक्ट्रा, एलबीटी किंवा सेस असे जे आपल्या इथे कर लावले जातात ते पण त्याच्यामध्ये समाविष्ट होतील. माहीत नसलेले आपण नेहमी भरतो, म्हणजे तुम्ही कधी सिनेमाला गेलात तर त्या तिकीट जो घेतो त्याच्यामध्ये एक मनोरंजन कर त्याच्यामध्ये समाविष्ट असतो. आपल्याला माहित नसतं कारण तिकिटावर तसं लिहिलेलं नसतं, पण तो मनोरंजन कर देखील याच्यामध्ये येईल. लक्झरी टॅक्स येईल. एखाद्या हॉटेलमध्ये आपण राहिलो तर लक्झरी टॅक्स भरतो, पण आपल्याला माहित नसतं की आपण लक्झरी टॅक्स भरतो म्हणून. तो लक्झरी टॅक्स देखील याच्यामध्ये समाविष्ट होणार आहेत. असे छोटे मोठे असं एक सगळ्याचा विचार केला तर जवळजवळ 16 ते 17 वेगवेगळे कर आता जे लागतात ते याच्यात समाविष्ट होणार आहे. आणि हे खरोखर एक क्रांतिकारी पाऊल आहे आणि सर्व आर्थिकदृष्ट्या देखील फायद्याचं आहे, नागरिकांच्या दृष्टीने देखील फायद्याचं आहे, व्यापाऱ्याच्या दृष्टीने फायद्याचं आहे. बरोबर आहे. पाठक साहेब, मी तुम्हाला जाता एक शेवटचाच प्रश्न विचारतो. मला सांगा की एक देश एक कर ही जी पंतप्रधानांची संकल्पना आहे ही या जीएसटी मुळे साकार होईल असं तुम्हाला वाटतं का? मला असं वाटतं त्याच्यावर जर योग्य प्रकारे अंमलबजावणी केली तर निश्चितपणे होईल आणि नागरिक शासनाला निश्चितपणे दुवा देतील. कारण आता काही ठिकाणी कर नाही, वेगवेगळ्या वस्तूचे दर आणि मग त्यामुळं कर प्रणालीची वसुली त्याच्यावरही परिणाम होत असतो. त्यामुळे हे शासनाने मगाशी पटवर्धन सर म्हणले गेले 20 वर्षाच्या प्रयत्नातून हा कायदा आता दृष्टीपथात आलेला आहे. तो जेवढा लवकर येईल तेवढे कदाचित सुरुवातीच्या काळामध्ये पहिल्या काळामध्ये लोकांना तो टॅक्स जास्ती आहे असं वाटेल, परंतु दूरदृष्टीने पाहिलं तर याचे फायदे निश्चितपणे दिसतील असं मला वाटतं. मित्रांनो, आज स्टुडिओमध्ये आलेल्या दोनही नामवंतांचं असं म्हणणं आहे की हा कायदा हे सरकारने उचललेलं सकारात्मक पाऊल आहे. तर सूर्यकांत पाठकजी आणि जी.वाय. पटवर्धन साहेब, आपण स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्या श्रोत्यांना जीएसटी किंवा येणाऱ्या वस्तू सेवा कर या कायद्याबद्दल जी उत्कृष्ट माहिती दिली त्याबद्दल आपल्या दोघांचेही धन्यवाद.